कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय, श्री गुरु थोरात महाराज की जय, सब संतन की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलः सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. अद्वैतमार्गे हरिभक्तश्रेष्ठ कृष्णस्य शिष्यो विजयन्महत्सु, दाता प्रशांत सुधीरेव ज्ञाता अभ्यास प्रेमी अचलो विपत्सु. सत्शीलवान नित्यवारी करश्य जन प्रिय प्रियजनेभ्य मार्गा. सुब्रह्मचारी विनीतो हि दांत हे मारुती तुभ्यं वरोहि स्वर्गः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. तत्रेव सती कर्तार मात्मानं केवलं तुय. पश्यत्कृत बुद्धिवान स पश्यती दुर्मती. तैसे हारपले आपण पै पावे, ते संता ते पाहता गेवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला श्लोक आणि ओवी ही 18व्या अध्यायातली असून मोक्ष कर्म संन्यास योगाचं या ठिकाणी चिंतन सुरू आहे. आणि यामध्ये क्रमशः असं जे चिंतन आहे पैकी 16व्या क्रमांकाचा श्लोक आणि 400 क्रमांकाची ओवी असा तिचा संदर्भ आहे. या ओवीविषयी चिंतन करत असताना भगवंत या ठिकाणी म्हणतात की याप्रमाणे सर्व कर्मांना 5 हेतू कारण असतात. जो मनुष्य केवळ आत्माच करता आहे असं पाहतो तो अज्ञानी मनुष्य वेदांत संस्कार शून्य असल्या कारणामुळे काहीच जाणत नाही असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. चिंतन सुरू करण्यापूर्वी आजचं प्रवृत्तीनिमित्त आपण जाणून घेतलं पाहिजे की आज काय आहे. तर आज आपल्या गुरुदेवांचं पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण याच्यासाठी की ही तिथी जी आहे ही पावन तिथी आहे. आपण बऱ्याचदा आता कालपासून ऐकत आलो आहे की मासाना मार्गशीर्षोहम असं भगवंतानेच केलेलं वर्णन आहे. मार्गशीर्ष महिना देवाचा अंश आहे आणि देवाच्या या अंशामध्ये या ठिकाणी आपल्या गुरुदेवांनी आपला देह हा पंचमहाभूतांमध्ये म्हणजे ते देवस्वरूपच झाले. आणि त्या अनुषंगाने असं सुरू असलेला हा नामयज्ञ आणि या नामयज्ञामध्ये असणारी प्रवचनरूपी सेवा. आपल्याकडे काही मोठं असं भांडार आहे अशातला काही भाग नाही. तरी लोकवाक्य चातुर्य होईल सुखिया असं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. अंतरंगीचे अधिकारी आहे. हां, ये अध्यात्मशास्त्रीय अंतरंगीचे अधिकारी आहे तरी लोकवाक्य चातुर्य होईल सुखिया. इथे प्रवचन करण्यासाठी अंतरंगातला अधिकारी असावा लागतो. म्हणजे ज्याचं अंतःकरण हे केवळ नाममात्राने शुद्ध आहे. असं भगवंत कसा आहे तर तो त्रिगुणात्मक तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे असं आपण काहीसं मागच्या वर्षी चिंतन केलेलं होतं. आणि आता
त्या भगवंताला जाणून घेण्यासाठी, त्याचं व्यापकपण जाणून घेण्यासाठी नेमकी संतांची भूमिका काय आहे. म्हणजे माऊली या ठिकाणी तैसे म्हणते. तैसे म्हणजे याआधी काहीतरी घडून गेलेलं असावं. कारण माऊलींचं जे प्रत्येक अक्षर आहे त्या अक्षरावरती खूप म्हणजे असं विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. 18व्या अध्यायाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. आणि प्रथेप्रमाणे अर्जुनाला शंका आहे की देवा, आतापर्यंत सगळं काही चिंतन झालं हे बरोबर आहे. म्हणजे आता मामेव शरणम व्रज या ठिकाणी म्हणजे मी आता तुला शरण आलो आहे, पण अजूनही काहीतरी मनामध्ये संभ्रम आहे. असं आहे की म्हणजे मरेपर्यंत निशंक होऊन माणसाने मेलं पाहिजे. म्हणजे मरताना कसं मरावं तर निशंक असलं पाहिजे. म्हणजे कुठलीही शंका किंवा कुठलाही किंतु परंतु मनामध्ये नसला पाहिजे. आणि मग पुढे बराचसं असं चिंतन आहे की हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. पण तरीसुद्धा भगवंताने खूप काही युक्तीने या ठिकाणी अर्जुनाला सांगितलं की बरोबर आहे तुझं सगळं. पण त्या ठिकाणी एक शंका उपस्थित केली 18वा अध्याय सुरू करताना. म्हणतात आता मला सगळं काही कळालं आहे भगवंता, तुझं व्यापकपण कळालं आहे मला, तू आणि मी याच्यामध्ये अंतर नाही हे सुद्धा कळालं आहे. पण तरीसुद्धा एक शंका आहे देवा. कारण शंका असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. शंका असायला पाहिजे. जोपर्यंत शंका आहे तोपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास सुरू आहे, चिंतन सुरू आहे असं आपण जाणून घेतो. तर ती शंका अशी आहे की देवा, संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय, या दोन गोष्टीतला मला फरक अजूनपर्यंत व्यवस्थित असा फारसा कळालेला नाही. संन्यास कशाला म्हणतात किंवा त्याग म्हणजे काय, दोघं जर सारासार विचार केला तर संन्यास आणि त्याग ही दोन्ही एकच वाटतात. मग त्यामध्ये काहीतरी अंतर असलं पाहिजे की त्यांना या ठिकाणी संन्यास आणि त्याग मध्ये या ठिकाणी काहीतरी फरक असला पाहिजे. तर भगवंत फार या ठिकाणी सुंदर येणं तेनं प्रकारे अर्जुनाला म्हणतात की या ठिकाणी तुझ्यासारखा विद्वान शोधून सापडणार नाही. भगवंत म्हणतात खरं आहे तुझं अर्जुना. संन्यास म्हणजे काय आहे की तो जो मनुष्य काम्यकर्माचा त्याग करतो आणि त्या काम्यकर्माचा त्याग करणं यालाच या ठिकाणी भगवंत संन्यास असं म्हणतात. काम्यकर्म म्हणजे काय, आता कर्माचा विचार काय किंवा कर्माचा आता विचारसागर ग्रंथामध्ये जो आम्ही ग्रंथ शिकतो त्याच्यामध्ये कर्माचा बराचसा विचार आपण दुसऱ्या तरंगामध्ये ऐकलेला आहे. नकाशाच काढून दिला आहे विनायक महाराजांनी आम्हाला. त्यामध्ये वेदबोधित कर्म सांगितलेली आहेत आणि मनुष्यकृत कर्म सांगितलेली आहेत. मग त्यामध्ये नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म असा वेदबोधित कर्माचा विचार आलेला आहे. आणि निषिद्ध कर्माचा विचार तर आपण करणंच नाही, कारण करू नये ती निषिद्ध कर्म. आणि मग ही काम्यकर्म म्हणजे काय की मनात काहीतरी वासना किंवा काहीतरी इच्छा ठेवून केलेलं जे कर्म सांगितलेलं आहे ते या ठिकाणी काम्यकर्म असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ असं काल महाराजांना विचारलं मी परत की थोडंसं आणखीन मला थोडंसं सांगा. तर हे आपल्या आग्रे गुरुजींनी आम्हाला सांगितलं काम्यकर्म म्हणजे काय की एखादं मनामध्ये इच्छा आहे की आता मला सत्यनारायण घालायचं आहे. तर मग सत्यनारायणासाठी लागणारी काय साधन सामुग्री आहे की म्हणजे त्यापासून आपल्याला काहीतरी फलप्राप्ती व्हावी. आज मी या ठिकाणी सप्त्याला आलो तर माझ्या मनामध्ये काय आहे की बाबा इथून काहीतरी ज्ञान संपादन करून गेलं पाहिजे. परंतु काही लोकांच्या मनात येत असेल की नाही इथे आपल्याला आल्यावरती एक वस्त्र तरी मिळालं पाहिजे. म्हणजे असं होत नाही, पण मनामध्ये जी इच्छा असते आणि ती इच्छा ठेवून केलेलं कर्म त्याला काम्यकर्म असं म्हटलेलं आहे. आणि मग संन्यास म्हणजे काय की काही जे विद्वान लोक असतात ते सर्व कर्म करून त्या फळाचा त्याग करतात, त्याला या ठिकाणी म्हणजे त्या फळाचा त्याग करतात याला त्याग असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा दोघांमधला फरक असं सांगितलेलं आहे. मग पुढे अर्जुन जाऊन पुढे आणखीन शंका घेतो की पंडित जे आहेत म्हणजे जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांचं ते यज्ञ दान आणि तप करून, यज्ञ दान आणि तप हे तिन्ही करून या कर्माचा त्याग करू नये म्हणतात देवा.
तर मग त्यांचं कसं काय? तर यज्ञ, दान आणि तप ही निष्काम कर्म जरी असली तरी सुद्धा ती निष्काम पद्धतीने करावी लागतात असं भगवंत त्यांना पुढे जाऊन उत्तर देतात. मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? ह्या ओवीच्या संबंधाने आलंय म्हणून सांगतोय. कारण तैसे हरपले म्हटलंय. तैसे म्हणजे कसे? तर यासाठी काहीतरी कर्माचा विचार आधी भगवंताने सांगितलेला आहे, तैसे. मग ही सगळी कर्मांचा आपण विचार जर केला तर परत कर्माचं चिंतन करत असताना माऊलींनी त्याला पुढे जाऊन दिलं आहे की त्याग म्हणजे काय, की परत राजस त्याग आला, सात्विक त्याग आला, राजस त्याग म्हणजे काय, की राजस त्यागामध्ये शरीराला क्लेश होतील ह्या भीतीने जो त्याग करतो त्याला या ठिकाणी राजस त्याग असं म्हटलेलं आहे. आणि पुढे जाऊन सात्विक त्यागाचा विचार आलेला आहे की आपलंच कर्म समजून जो नित्यनैमित्तिक कर्म करत असतो त्याला या ठिकाणी सात्विक त्याग असं म्हटलेलं आहे. असं बरंचसं चिंतन या ठिकाणी आलेलं आहे. उदाहरणांसह स्पष्ट करून देतो, वेळेची आपल्याला मर्यादा आहे. मग तैसे म्हणजे कैसे? तर असं की आपण या ठिकाणी अवनी तलावरती जन्म घेतला आणि अनेक वासनांसह जन्म घेत आपण या ठिकाणी आलो. 84 लक्ष योनी फिरत या ठिकाणी आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला. बरं, आता या जन्मात आल्यानंतर याची साधनं काय? कारण 84 लक्ष योनी फिरून आलो ना आपण. अनेक वासना आहेत आपल्या अंतःकरणामध्ये आणि जन्म घेणे लागे. बोलत चला महाराज, कारण काय माहिती आहे का, मी एकटा बोलतोय आणि तुम्ही बघताय काहीतरी असं वेगळं. वासना जर मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये शिल्लक राहिली तर त्या ठिकाणी जन्म घेणं हे क्रमप्राप्त आहे. मग मला कधीतरी प्रश्न पडतो की जर वासनेने जन्म घ्यायचा आहे तर ती वासना चांगली असावी का? वासना ही चांगलीच असावी तर चांगल्या पद्धतीचा जन्म मिळेल. म्हणजे कुठेतरी आपला गाढव कुत्रा होऊन गाढव कुत्र्याचा जन्म मिळेल महाराज, जर वासना चांगली असेल तर. मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात शास्त्राने. दुर्लभम त्रयमय व्यतीत, आम्हाला गुरुजींनी विनायकजींनी लिहून दिले. दुर्लभम त्रयमय व्यतीत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. एकतर मनुष्य जन्म दुर्लभ सांगितलं आहे शास्त्राने, होत नाही. आणि आपण उगाच आपल्या त्या शरीराबद्दल अहंकार बाळगत असतो, बायका मुलांविषयीचा अहंकार बाळगत असतो. पण असं होणं फार कठीण आहे. कारण आपण हे जे शरीर आहे, या शरीराच्या संबंधाने आलेली जेवढी आपली मंडळी आहेत, मग ती पैसा असेल, पुत्र असेल, पत्नी असेल, बायका असेल, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरिघा देवासी, असं काकड्यात चिंतन आलेलं. मग देहाच्या संबंधाने आलेले जे आहेत, कारण हा देह मुळात कसा आहे की देह हे पाचाचे झाले, ते कर्माचे गुणी गुंतले. भव तसे चाकी सुतले जन्ममृत्यूचे, असं माऊलींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. जन्ममृत्यू हा प्रत्येकाला आहेच. कोण अमरकीचा पट्टा घेऊन आलेले नाहीत, फक्त 7 चिरंजीव सोडले तर. मग या देहाच्या गावाला आल्यावरती काहीतरी कर्म केलं पाहिजे ना. मग ते कर्म करत असताना ते चांगलंच कर्म केलं पाहिजे. कारण आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख अजून झालेलीच नाही आहे. म्हणजे बघा, आपण आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्वतःलाच विचारायचं, मी काय करतोय. म्हणजे मी काय करतोय ते बरोबर आहे, पण काय करतोय, मी करतोय ते बरोबर करतोय का? म्हणजे मला एकच म्हणायचं आहे की आपला आणि आपल्या शरीराचा काहीही संबंध नाही आहे. खरं तर आपण वेगळे आहोत त्याच्यापासून, पण ही जाणीवच कोणाला होत नाही आत्तापर्यंत. गुरुदेवांची फार सुंदर कोटी आहे आणि ती एकदम फिट ठेवली आहे मी इथे डोक्यामध्ये महाराजांची, की मी देह नाही, देह मी नाही, मी देह नाही, देह नाही ऐसे नाही, मग मी कोण आहे तर सच्चिदानंद आहे. हे फक्त बोलण्यापुरतं आहे का? याचा आम्हाला कधीतरी अनुभव आला पाहिजे, पण सहसा हा अनुभव येत नाही का? कारण मी देह नाही म्हणण्यातच मी आहे ना. आपण स्वतःला असं म्हणतोय की मी देह नाही, पण खरोखर मी देह नाही का? नाहीच आहे देह मी. मी देह कसा असेल?
मी तर सच्चिदानंद आहे, पण माझ्या शरीराच्या संबंधाने आलेली जी माझी आहेत असं, मग त्यांच्या अनुषंगाने मला मी 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 करत मॅ आलंच ना ते. फार माऊलींनी सुंदर सुंदर उदाहरण दिले, पण थोडंसं आपण एक थोडंसं चिंतन करू की तैसे हारपले म्हटले, विसरले नाही म्हटले माऊलींनी. किंवा बघा माऊलींना जर माऊलींचं वाक्चातुर्य किती सुंदर आहे पहा. हारपले म्हणण्यामागे काहीतरी माऊलींची भूमिका आहे. नाहीतर माऊलींनी लिहिताना असं पण लिहिलं असतं, तैसे विसरले आपण पै पावे. विसरलेली गोष्ट सापडते, हरपलेली गोष्ट ही सापडते, पण ती त्याला ती ज्ञात असते काही काळासाठी. तो म्हणजे जसं ज्ञानीपुरुषाची ज्ञानोत्तर भक्तीचं या ठिकाणी चिंतन सुरू होतं. हरवलेली वस्तू सापडते, आपल्याला सापडते, पण आपली वस्तू मुळात हरवलेलीच नाही आहे ना. देहसंबंधाने आपण तिला हरवली म्हणतोय. आपण हरवलो आहे का? मी कसं आहे ते, मी माझी आठवण विसरले जायचे अंतकर पार्था तो संन्यासी. बघा आला परत संन्यासाचा विषय इथे. म्हणजे कुठूनही चिंतन केलं तरी ते तिथेच येणार. मी फक्त तैसेवरतीच बोलतो, कारण काय आहे की ह्या तैसेला ना पाठची मागच्या सगळ्या ओव्यांचं जर चिंतन पाहिलं, म्हणजे पहिल्या श्लोकापासून काम्यानम कर्मसिद्धी, म्हणजे कर्माच्या विषयीच्या ओव्या येऊन गेल्यात फार. आणि म्हणजे ते सगळं ते शरीरच या ठिकाणी कारणीभूत आहे असं सांगितलेलं आहे. मग असं असताना मी थोडंसं कॉपी का करतो आहे की काहीतरी बोलायला आधार पाहिजे म्हणून, कारण एवढं बोलण्या इतका मी काय मोठा महान नाही आहे. तर हे जे शरीर आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणमच पृथक्विदम, अशी 5 कारणं या ठिकाणी सांगितलेत. म्हणजे अधिष्ठान काय, शरीर सांगितलं आहे, शरीरानेच हे सगळं व्यवहार घडत असतात आपले. अधिष्ठानम तथा कर्ता करणमच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचकम, असं याच्या आधीच्या ओवीचं चिंतन आहे की मी अधिष्ठान म्हणजे काय, की शरीराला या ठिकाणी अधिष्ठान म्हटले. अधिष्ठानम तथा कर्ता, कर्ता म्हणजे कोण आहे, तर तो जीव आहे. करणम म्हणजे इंद्रिय सांगितलेलं. तथा इंद्रिय नाम विविधाश्च, म्हणजे इंद्रियाद्वारे होणारे जे क्रिया आहेत, पृथक विधम. आणि दैवम म्हणजे त्या इंद्रियांच्या देवता सांगितल्यात. बघा शरीराचा विचार चालू आहे, शरीर कुठून आलं काय आलं माहिती नाही अजून, पण शरीरामार्फतच येण्याची शरीरा येणे घडे. मग हे शरीरच या ठिकाणी कारणीभूत आहे चांगलं करण्यासाठी. आणि मी जी विसरलेली वस्तू आहे आपली, ती आपल्याला म्हणजे त्याची जाणीव करून देण्यासाठी ते शरीरच माध्यम आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, असं या ठिकाणी श्रुतीचं वचन आहे. मग त्या शरीरामार्फतच त्या क्रिया होत असतात. मग ते शरीर चांगलं पाहिजे, ते संतांच्या सानिध्यात आलं पाहिजे, तर त्या शरीराला पुढे जाऊन गती आहे. नाहीतर मग काय, त्या अधोगतीलाच परत ते शरीर प्राप्त होणार आहे आणि परत 84 लक्ष योनीमध्ये ते फिरत राहणार आहे. म्हणजे एवढं हे शरीर आहे आणि शरीरातूनच या सगळ्या क्रिया घडतात. म्हणून त्या शरीराला अधिष्ठान म्हटलेलं आहे. आणि सुरू असलेलं हे जे चिंतन आहे याच्यामध्ये तत्रैव सती कर्तारमात्मन केवल तुय्यः, म्हणजे सर्व कर्मांना हे 5 हेतूच कारण असतात. आणि हे 5 हेतू म्हणजे कोणतं, तर ह्या शरीराच्या मार्फत असणारे ज्या शरीराच्या संबंधाने जी आलेली देवता आहेत. म्हणजे आता शरीर जे आहे, शरीराच्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चालायचं आहे. की जो मनुष्य केवळ आत्माच करता आहे असं मानतो किंवा पाहतो, त्या ठिकाणी माऊली त्याला अज्ञानी म्हटलेलं आहे. की बघा तो अज्ञानी आहे. आपण आपल्या शरीराची ओळख करून घेणं, त्यासाठी श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची प्राप्ती करून आपण कोण आहोत एवढं जरी आपल्याला कळालं ना, तरीसुद्धा या ठिकाणी या ओवीला न्याय दिल्यासारखं होईल. मुळात आपण कोण आहोत माहिती नाही. आता महाराजांनी फार सुंदर सांगितलं, मंगेश महाराजांनी. मला वाटलं आता काय सगळंच सांगतात, मला काय ठेवतात की नाही. आपण कोण आहोत याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. 5व्या तरंगामध्ये अग्रदेवाचे प्रश्न आहेत काही.
विचारसागर ग्रंथामध्ये. आता आम्ही काय सांगणार दुसरं, विचारसागरच सांगणार, कारण शिकतोय म्हटल्यावरती सांगणं आपलं आहे. आणि समोरून महाराज ऐकतायत ते. अग्रत देवाचे 3 प्रश्न आहेत. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की को अहम कथमिदम जाते को वै करता स विद्यते उपादान किमस्तिहम विचार सोयमिदृशः. म्हणजे को अहम, कोण आहे मी, आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. असं या ठिकाणी माऊलींचं त्या ठिकाणी ओवी आहे की कोण आहे मी. आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःलाच जाणून घेतलं पाहिजे की आपण कोण आहोत. बरं, हे आपल्याला दिलेलं देवाने शरीर आहे, तो मी आहे का? मी महेंद्र आहे का? नाही आहे ना. बघा, आता जर समजा मी इथे मेलो, बसल्या बसल्या समजा मेलो, तर खाली उतरेपर्यंत माझं नाव बदलणार. इथून काय म्हणतील, ह्या बॉडीला उचला. कारण हे जे नाव आहे ना, ते व्यवहारापुरतं नाव आहे. माझं खरं नाव काय आहे की आपण चैतन्य आहोत, चैतन्य स्वरूप आहोत. फक्त विसरले तयाची थोर झाली हानी, 35 खाणी 84. एवढंच लक्षात ठेवा. आता इथून पुढे आपण चैतन्य आहोत, पण आपण त्या देहाच्या संबंधाने आपण आपल्या या शरीराला नाव दिलेलं आहे. आणि ते नाव दिलंच पाहिजे, कारण काय माहिती आहे की काहीतरी ओळख पाहिजे ना या शरीराची, म्हणून ते नाव दिलेलं आहे. मग मी कोण आहे, तर मी शिवोहम, म्हणजे मी ते चैतन्य घन आहे, सत आहे, मी चित्त आहे, मी आनंद स्वरूप आहे. बरं, मी आलो कुठून? आलासी कोठून गा जा शिकवणारे ठाया, घरदार नाही तुझी अवघी लटकीचं माया. बरं, मी आलो कुठून हे पण मला माहिती नाही ना. मी काल त्या दिवशी गमतीने असं म्हटलं की देवाने नशीब या 2 गोष्टी आपल्या हातात ठेवल्यात, जन्म आणि मरण. ज्या दिवशी आपल्याला मृत्यूची तारीख माहिती पडेल ना, त्या दिवशी हे LICचे सगळे धंदे बंद होतील. कारण मी जर कधी मरणार आहे मला माहिती पडलं तर निश्चितच आमच्या पॉलिसी, कितीतरी पॉलिसी निघतील. काय तिथे पण म्हटलं योगक्षेमम वहाम्यहम. सगळा क्षेम वाहतो ना भगवंत, सगळं आहे ते भगवद्गीतेतलंच आहे हो. आपले आचार, आपले विचार हे सगळे गीतेतलेच आहेत. बरं, मी आलो कुठून? मला विषयांतर करता येतं, पण ते काय होतं, आता वेळेची मर्यादा आहे, विषयांतर करायचंच नाही, आपलं ओवीला अनुसरून पुढे जायचं. आलो कुठून? नाही माहिती. बरं, जाणार कुठे? नाहीच ना माहिती. बरं, या आपण मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला. बरं, जन्म घेतल्यानंतर या जन्माला आल्यानंतर आपली इति कर्तव्यता काय हे तरी आपण जाणून घेतलं पाहिजे की नाही, की बाबा भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. एक परत श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या सद्गुरूंची या ठिकाणी आपण सेवा केली पाहिजे. ती सेवा कशी करावी हा सगळा विचार याच्या आधी किंवा याच्या आधी आपण ऐकून गेलो आहे. मग हे आपल्याकडून घडत नाही आणि म्हणून आपण काय आहे की परत जन्म घेतो, परत जन्म घेतो. अहो, तुमचं माझं सोडा. तो राजा भरत राजाला 3 जन्म घ्यावी लागले. तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. नहुर्षी स्वर्गाधिपती झाला. माऊलीने सांगितलं, नहुर्षी राजाचं सांगितलं, परी राहटी भांबावला आहे की नाही. त्यालासुद्धा नहुर्षी राजाला जन्म घ्यावा लागला है ना. तेणे भुजंगत्व पावला. हे तू नेनसी काही, तू काय तुला माहिती नाही काय तो नहुर्षी राजा कोण होता? त्याला परत त्या भुजंगाचा जन्म घ्यावा लागला पुढचा. बरं, हे सगळं आपण ऐकतोय, माऊलींच्या, सद्गुरूंच्या, साधू संतांच्या मुखातून ऐकतोय, तरीसुद्धा बरं काय करावं हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. 16वा 17वा अध्याय, 17वा अध्याय आता आपला होईल उद्या परवा. 17व्या अध्यायामध्ये उघडून पहा, काय करावं, काय खावं, कसं राहावं, या सगळ्याचा सारासार विचार आपल्याला माहिती आहे. किती प्रमाणात खावं, कसं खावं, सगळं माहिती आहे आपल्याला. माहिती आहे. मी छातीडोकपणे सांगतो की बाहेरच्या कोणाला नसेल, पण इथे बसलेल्यांना तरी माहिती आहे. पण आपण तसं वागत नाही, आपण तसं करत नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हा जन्म परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते म्हटलेलं आहे. मूर्ख म्हटलं हो आपल्याला मूर्ख म्हटलं म्हणजे आपण खरोखर मूर्खच आहोत. कारण आपल्याला कसं वागावं, कसं. माऊलींनी बघा एवढं सगळं लिहूनसुद्धा
बरं ते सुद्धा स्वतःला असं म्हणतात की येरवी तरी मी मूर्ख. आता खरंच बघा केवढी नम्रता आहे. गुरुजींच्या समोर बसल्यानंतर, निवृत्तीनाथांच्या समोर बसल्यानंतर माऊली म्हणतात की येरवी तरी मी मूर्ख. मग ते जर असं स्वतःला म्हणत असतील तर आपण किती मूर्ख असलं पाहिजे, नाही का? आता तुम्हाला कदाचित राग येईल असं म्हटल्यावरती की काय आम्हाला मूर्ख म्हणतो, पण आपण आहोत ना, आपल्याला आपलं मागचं पुढचं काहीच माहिती नाही. सांगायचं असं आहे की इथे पुढे उदाहरणं दिलेत काही. असं म्हणतात की सूर्याचं उदाहरण दिलं आहे. सूर्य स्वतःविषयी विषय न होता नेत्रादी 5 इंद्रियांना प्रकट करतो. म्हणजे माऊलींनी ओवी दिली आहे पुढे, भानू न होणी रूपे जैसी चक्षुरूपा ते प्रकाशे, आत्मा न होणे कर्मे तैसी प्रकटित असे. बघा, रात्र आणि दिवस व्हायला कारण कोण आहे? तर सूर्य आहे. पण सूर्याच्या ठिकाणी ती आहे का? नाही आहे. रात्र आणि दिवस कोणामुळे होते? सूर्यामुळे होते. पण सूर्याच्या ठिकाणी आहे का ते? नाहीच आहे ना. सूर्य कसा आहे? स्वतः सदोदित आहे, म्हणजे चैतन्य घन आहे सूर्य. म्हणजे त्याला रात्रीचा आणि दिवसाचा काहीच फरक पडत नाही. तसं सिद्धांताकडे आत्मा आणि आत्म्याच्या अधिष्ठानावरती कर्म होते, परंतु तो करता नाही. बरोबर ना महाराज? कारण बघा, आत्मा हा, आपण आत्म्यालाच देह समजतोय, ही केवढी मोठी भ्रांती आहे, केवढा मोठा भ्रम आहे. आपला आत्मा हा या सगळ्यापासून अलिप्त आहे. म्हणजे देहाचे जे संबंध आहेत ते आपण आत्म्यावर लादतोय आणि म्हणतोय काय की मी हे महेंद्र कदमनेच केलं, पण असं नाही होत. म्हणजे मी माझंच नाव घेतो, कशाला उगाच दुसऱ्यांच्या नावाने आपण आणखीन चुकीचं बोला. बरं, आपला आत्मा आहे ना, तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. फरक एवढाच, काल कुठल्या तरी गाढवाच्या जन्मात होता, एक काय असेल आईवडिलांची पुण्याई म्हणून त्याला मनुष्य जन्म मिळाला, पण इथे येऊन परत तो अधोगतीला गेला की त्याला परत दुसरा खालचा योनीतला जन्म आहे. मग हे करायचं कधी आम्ही? इथे खूप सुंदर सांगितलं आहे की याची देही याची डोळा, हे मुक्तीचं साधन आहे. हे जे व्यासपीठ आहे हे मुक्तीचं साधन आहे. आणि आपण कितीतरी ग्रंथांचा अभ्यास केला, कितीतरी श्लोक वाचले, किंवा कितीतरी बघा, इथे श्लोकच तसा आहे की श्लोकार्थेन प्रवक्ष्यामी यदुत्तम कोटी ग्रंथभीर ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीव ब्रह्मेव नापराहा. आता महाराजांनी मगाशी मायेचं खूप सांगितलं सुंदर, की माया कशी आहे, अनादी आहे, अंतवत्ती आहे, हे सगळं बरोबर आहे. पण आधी आपली ओळख जोपर्यंत आपल्याला होत नाही की आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण ब्रह्मरूप आहोत. पण हे सांगण्यासाठी सुद्धा माऊलींनी आपल्याला म्हटलं नाही की बघा, एक सुंदर उदाहरण दिलं माऊलींनी या ठिकाणी की दर्पणी पाहता न दिसे रूप आपुले, बाप रखुमा देवी वरू मज ऐसे केले. म्हणजे कसा अर्थ नावा सांगा? म्हणजे मी आहे, मी नाही. अज्ञानी जीवाने, म्हणजे आपण ज्याने चैतन्य ईश्वर ब्रह्म हे देहालाच मानलेलं आहे, त्याला आत्मा करता आहे अशी पूर्णपणे बुद्धी आहे. इथे घुबडाचं उदाहरण आलंय. म्हणजे या ओव्यांच्या थोडंसं वरती मी तैसेचं फक्त सांगतो की तैसे हारपले आपण पै पावे. घुबडाचं उदाहरण दिले, घुबड. बरं, ते घुबड कसं आहे माहिती आहे? त्याला रात्रीचं दिसतं, दिवसाचं दिसत नाही. खरं असं होईल का हो? मी असं म्हणतो की आता तुम्ही बसला तर तुम्ही मला दिसतच नाही, असं होतं काय? मी माझे डोळे बंद करून घेतलेत ना, त्याला बघा, माझी इंद्रिये जर मी बंद करून घेतली तर मला तुम्ही कसे दिसाल? नेमकं घुबडाचं तसंच आहे. माऊलींनी ते उदाहरण दिले. तो घुबड जो आहे ना, तो घुबड काय करतो? रात्रीचं बघतो डोळे उघडून. बरं, त्याची बुद्धी पण बघा कशी देवाने केली आहे की तो दिवसाचे डोळे झाकून असतो. मग त्याच्या दृष्टीने दिवस हा नाहीच आहे दिवस. त्याला काय वाटते? काळोख म्हणजेच दिवस. हा भ्रम आहे ना, केवढा मोठा भ्रम आहे घुबडाचा. आपलाही भ्रम आहे. मला आपला भ्रम नंतर सांगायचा आहे, पण हे आधी माऊलींनी फार सुंदर उदाहरणं दिले तिथे. त्याच्या दृष्टीने सूर्य हा नाहीच. पण असं आहे का? सूर्य नाहीच आहे ना, त्याने डोळे झाकलेत स्वतःचे. तसं सिद्धांताकडे मनुष्य झोपला आहे तोपर्यंत त्याला स्वप्न आहे. बरं, जागा झाल्यावरती त्याला स्वप्न आहे का? नाहीच आहे. पण ते स्वप्न खरं भासतो. म्हणजे
हे जसं जसं हे जगत मिथ्या आहे, मिथ्या आहे, मिथ्या, म्हणजे हे जग झालंच नाही, जग नाहीच. आता महाराजांनी इथे सुंदर सांगितलं, पण ते 3 प्रकारांनी पुढे ते घटवलं आहे ह्या जगताची विल्हेवाट, की म्हणजे एक पंचमहाभूतांनी, एक एतत, एक तैतरीय, असं म्हणजे हे जगत झालंच नाही असं 3 प्रकारांनी पुढे 5व्या तरंगात सांगितलं आहे. मी घुबडाचं सांगत होतो, म्हणजे त्याने स्वतःहून डोळे झाकलेत, त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी दिवस नाहीच आहे. म्हणजे तसं आपण आत्मा आपला अधिष्ठान असतानासुद्धा आपण देहालाच आत्मा मानतोय. माझा मूळ विषय तिकडे आहे. मग देहाला आत्मा मानत असल्या कारणामुळे आपल्या ठिकाणी सुद्धा जसं घुबडाने स्वतःचे डोळे बंद करून घेतले, तसे आपण सुद्धा त्या आत्म्याला जाणलंच नाही ना. आपण जर आत्म्याला जाणलं असतं तर आपण जगताचे व्यवहार केले असते का? केलेच नसते ना. आपण त्या स्वरूपामध्येच असतो. पुढे जाऊन पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे, डबक्यातल्या पाण्याचं, की एका ठिकाणी डबक्यामध्ये पाणी साचलंय. बरं, त्या डबक्यातल्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं, म्हणून सूर्य जन्माला आला काय? म्हणजे असं माऊली म्हणते, मी नाही म्हणत. डबक्यात पाणी आहे, त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं म्हणून सूर्य जन्माला आला. बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे जसं आता आत्म्याचं आणि देहाचं तुम्ही लावून घ्या, कारण मूळ सिद्धांत हाच आहे. त्या डबक्यामध्ये जो सूर्य आहे, तो सूर्य आहे का? जन्माला आला आता आहे. बरं, काही वेळाने ते पाणी हललं म्हणून आपण असं म्हणू काय त्या सूर्याला कंप सुटला? नाही होत ना असं. बरं ठीक आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्या डबक्यातलं ते डबकं कोरडं पडलं, मग आता काय म्हणायचं? त्या सूर्याचा नाश झाला? असं नाही होत. सूर्य सूर्याच्या ठिकाणी आहे, आपण म्हणजे सूर्य हा सूर्याच्याच ठिकाणी आहे, पण आपण आपल्या बुद्धीने मगाशी महाराजांनी खूप सुंदर ओवी दिली, की येत स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तया शुद्धीची नाही, येत जाणीवेच्या डोई गर्वीची गिळाले. उगाच फुगत बसतो ते, की मला चांगलं कीर्तन करता येतं, प्रवचन करता येतं, गाता येतं. महाराज म्हणतात, मी नाही म्हणत बाबा, येत जाणीवेच्या डोई गर्वीची गिळाले. बरं, पूर्वी काय व्हायचं माहिती आहे, गुरुदेव असताना म्हणजे मी खूप घाबरायचो. आता ते सारखं सांगणं बरोबर नाही, पण एकदा मी आमच्या आप्पांबरोबर, त्या महाराजांच्या ताई आहेत तिकडे डोंगरीला असायच्या, त्यांच्याकडे गेलेलो. तर ते आप्पा, तर ते मला तेव्हा एवढं, मी 12वीला होतो तेव्हा, पाठ चालायचे आप्पांचे महाराजांकडे. महाराज मी आपलं बसून पाठीमागे, कारण मी शेवटच्या बाकाचा विद्यार्थी आणि मी शेवटचाच राहिलो मागे शेवटपर्यंत. तर एक दिवशी असं झालं की ते रज्जू सर्प वगैरे चालू होतं. आता आपल्याला काय ते रज्जू सर्प डोक्यात येईना. म्हटलं आप्पा किती वेळ चालायचं हे रज्जू सर्प. पण आता खरं याची जाणीव होते. पहा, खूप म्हणजे विचारसागरामध्ये जे दृष्टांत दिलेत ना, ते खूप म्हणजे विचार करूनच दिलेत. काय दादा महाराजांची पुण्याई असेल, आपल्या परंपरेची पुण्याई असेल. दोरीचं ज्ञान कुठपर्यंत नाही, जोपर्यंत सापाचं ज्ञान त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे साप जोपर्यंत खरा भासतोय तोपर्यंत त्या दोरीचं ज्ञान नाही. एकदा का त्या सापाचं ज्ञान म्हणजे दोरीचं ज्ञान झालं की सापाची निवृत्ती झाली, म्हणजे त्या ठिकाणी साप होता का? तो साप निघून गेला का? म्हणजे तो साप नव्हताच ना, तो नव्हताच साप. म्हणजे तसं एकदा का, म्हणजे मी परत सिद्धांताकडे आलो, एकदा का त्या आत्म्याचं जर ज्ञान झालं तर त्या ठिकाणी तो हे राहील का? तो जीव राहील का? तो जीव दशेतच राहणार नाही. पुढे जाऊन माऊलींनी कोल्ह्याचं उदाहरण दिले. कोल्ह्याचं तुम्हाला आता उदाहरणं देतो, कारण काय आहे की आपल्याला काय, आपला एवढा अभ्यास नाही. आपलं उदाहरणं देऊन सांगून आपलं पुढे जायचं. जैसा आभ्राचा वेगू कोल्हे चंद्रमाने, मग तया मानण्यासाठी देहबंदी शाळे किरटी. माफ करा, तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मा घापे देहाचे जाळे, तैसा आभ्राचा वेगू कोल्हे चंद्रिमाने. 391 क्रमांकाची ओवी आहे. म्हणजे कोल्हा चालला की चंद्र चालतो असं आहे का? माऊली म्हणते म्हणजे कोल्हा चालला रस्त्याने की तो चंद्र चालला त्याच्याबरोबर असं आहे का? वास्तविक सिद्धांताकडे वास्तविक देहच आत्मा आहे अशी भावना आपल्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे
आपल्याला काय वाटतं की ते देहसंबंधानेच आपण व्यवहार करतो आहे, पण खरं देहाचे संबंध हे आत्म्यावर आरोपित होत नाहीत, असं पुढे चिंतन आहे. आणि पुढे जाऊन पोपटाचं उदाहरण दिलेलं आहे की तुम्हाला ही सगळी आता पाठातली मंडळी आहेत, तुम्हाला सगळी उदाहरणं सगळी माहिती आहेत. तो पोपट असतो ना, पोपट तो त्या पिंजऱ्यातली ती जाळी असते, त्या जाळीला घट्ट पकडून असतो. वास्तविक पाहता त्याने तो पायाचा चवडा जर उचलला तर त्या ठिकाणी तो मुक्त आहे, म्हणजे मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तसं आपण आपल्या देहाला आपण ब्रह्मस्वरूपच आहोत मूळचे. बरं, हे पण ब्रह्मस्वरूप आहोत हे सांगण्याची स्थिती नाही, त्याच्याही पलीकडे आहोत आपण, म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत. तसं तो पोपट जो आहे ना, त्या पोपटाने जर त्या नळीवरचं जर वर्चस्व सोडलं ना तर त्या ठिकाणी तो मुक्तच आहे. पण त्याला ते सोडायचं नाही आहे. त्याला वाटते की ते नळी जर सोडली तर आपण मरून जाऊ की काय, पण नाही, तसं नाही आहे. कर्म करीत असूनसुद्धा ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही असा मनुष्य कोण आहे, याचा मग माऊली शोध घेऊ लागले. माऊली म्हणजे त्या ओव्या ही एवढी उदाहरणं दिली तैसेला, आणि नंतर मग पुढे म्हणतात की ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही, म्हणजे कर्म केली तरी त्या कर्माची बाधा त्या ठिकाणी त्याला होत नाही, त्या जीवात्म्याला. मग त्याचा शोध घ्यायला गेले. पुढे तुकाराम महाराजांनी त्याला अनुसरून एक उदाहरण दिलं आहे, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. मग तसं त्या ठिकाणी तो जीवात्मा आपण शोधायला गेलो. मग पुढे जाऊन माऊली म्हणतात, तैसे हारपले आपण पै पावे. म्हणजे आपण शोध करायला गेलो, त्यानंतर आपल्याला त्या शोध झाल्यानंतर त्याचा हे झाला, काय उलगडा झाला की आपण कोण आहोत, तर आपण ब्रह्मस्वरूपच आहोत. आणि ते ब्रह्मस्वरूप कशामुळे आहोत, ते संता ते पाहता घेवसावे. एक महाराज आले काय, एक मला सांगा, कारण मी लगेच बंद करणार, कारण आपला अधिकारच नाही. ते एक पंचीकरणामध्ये एक हे आलं आहे, ते सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. बरोबर महाराज आहेत ना? ठीक आहे, एक फक्त पंचीकरणातला दृष्टांत सांगतो आणि ही सेवा संपवतो. एकदा काय होतं की तो धनगर असतो. धनगर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो त्या धनगराची मेंढरं असतात. ती मेंढर घेऊन तो रानात चरायला जातो. आणि जाता जाता काय होतं की त्या जंगलामध्ये ती सिहीण असते. ती सिहिणीला 2 पिल्लं झालेली असतात. हा येताना काय करतो, धनगर ती पिल्लं घेऊन तिच्या सिहिणीच्या पिल्लाला चुकून घरी घेऊन येतो. चुकून घरी घेऊन येतो. आणि हे दृष्टांत तुम्हाला सगळे माहिती आहेत, म्हणून आपलं एक सांगतो. बरं, आता ती सिहिणीचं पिल्लू धनगराबरोबर आलं आणि त्या धनगराच्या पिल्लांबरोबर मोठं झालं, वाढलं. आता ते त्यांच्याच, बघा संगती किती महत्त्वाची आहे. बिनू संत संग सुलभ न होय. आपण कोणाची संगत करावी हे आपण ठरवलं पाहिजे. त्या मेंढरांच्या कळपात जाऊन तो मेंढरांसारखाच करायला लागला. तुम्हाला हा सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे, पण आपलं सांगतो. मग एके दिवशी ना त्या सिहिणीने ओळखलं, अरे आपलं एक बछडं कुठेतरी गायब झालं आहे. आणि एक दिवशी तेच मेंढरांचा कळप चालला होता. सिहिणीने मोठ्याने गर्जना केली. तसे ते बाकीचे मेंढर पळाली. तसा हा पण जो सिहिणीचा होता छोटासा बच्चा, तो पण त्या ठिकाणी पळायला लागला. म्हणजे अरे तू थांब, तू कुठे पळतो? तू कुठे पळतो? तर म्हणे सगळे पळतात म्हणून मी पण पळतो. तर म्हणे तसं नाही आहे, काहीतरी गफलत होते. तर म्हणे काय बोलू, तू मला खाशील नाही तर कोण म्हणतं आहे सिहिणीचं पिल्लू. तर म्हणे अरे तसं नाही आहे, तू स्वतःला असं काय समजतोयस की तू चुकीच्या संगतीत गेलास, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ उडतोय. तर हा काय सिहिणीचं पिल्लू ऐकायला तयार नाही. मग तो म्हणतो, बघ मी ओरडतो तसा तू ओरडण्याचा प्रयत्न कर. आणि ह्या सिहिणीने मोठी गर्जना केली, तरीसुद्धा हा इकडे सिहिणीचा पिल्लू बॅ 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 करायचा, म्हणजे मेंढऱ्यांसारखं. तर म्हणे अरे असं नाही आहे, तुझं काहीतरी गफलत होते, म्हणजे तू काहीतरी चुकलायस.
मग ते बाकीची पिल्लं तर निघून जातात, हा तेवढं थांबतो. मग एक काम करतात, ते म्हणतात चल मी तुला तुझं स्वतःचा चेहरा दाखवतो, स्वरूप दाखवतो, चल आपण जरा विहिरीकडे जाऊ. मग तो त्याला विहिरीच्या इथे घेऊन जातो. मग त्याला पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा दाखवतो की हे बघ मी बघ कसा दिसतो, या ठिकाणी मला आयाळ आहेत सिंहिणीला, माझी शेपूट आहे, मी मोठ्याने ओरडतो, माझं जसं आहे तसंच तुला आहे. मग तू असा मेंढरणीसारखं कशाला हे करतो, म्हणजे कसा ओरडतो, का ओरडतो? तर म्हणे मला असं जमत नाही. जमत नाही कसं जमणार, कारण तुझ्या रक्तात आहे, ते तुझ्या जीन्समध्ये तेच आहे, तू प्रयत्न कर. मग त्यावेळी त्याला त्याच्या खऱ्या रूपाची जाणीव होते की अरे खरोखर मी सिंह आहे, मी चुकून मेंढरांच्या कळपात गेलो होतो. म्हणजे तात्पर्य काय आता तुम्हाला सांगतो आणि ही सेवा संपवतो की जीवाचा द्रष्टा जीवात्मा हा खरा आहे, परंतु जीवाच्या ठिकाणी अनादी कालापासून अज्ञान असल्या कारणामुळे त्या ठिकाणी तो काम्यकर्माधिकाच्या संबंधाने उत्पन्न झालेल्या अविद्येच्या कल्पनेने त्या ठिकाणी तो स्वतःला जीव समजून घ्यायला लागला. वास्तविक पाहता तो जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे आणि हे जीवाचं ब्रह्मस्वरूप सांगण्यासाठी कोणतरी एक अधिष्ठान असावं लागतं. ते हे श्री गुरु आहेत. ते आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. म्हणजे ते आपल्या अंतःकरणामध्ये म्हणजे आपण कोण आहोत, आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख ते गुरुजी करून देत असतात. जसं इकडे मेंढ्यांच्या कळपात म्हणजे संसारामध्ये गुंतलेला हा जीव आहे की नाही, तो उगाच भटकत होता ना इकडे तिकडे. काल पण महाराजांनी खूप सुंदर दृष्टांत दिला. म्हणजे आपण उगाच आपलं खरं स्वरूप हे सुखरूप आहे, आपण सुखरूप आहोत आणि आपलं स्वरूपही तसंच आहे, सुखरूप आहोत आपण. पण ह्या देहसंबंधाने किंवा देहाच्या संबंधाने आलेली जी आपली इंद्रिय आहेत किंवा इंद्रियाच्या संबंधाने आपण ती त्या ठिकाणी लावून घेतली आहेत. प्रत्येक इंद्रियामध्ये प्रत्येक देवतेचं स्थान आहे आणि आपण देवस्वरूपच आहोत, ही भावनाच आपण मुळात विसरलो आहे आणि आपण संसारामध्ये मायेमध्ये प्रपंचामध्ये गुरफटून पडलो आहे. मग अशा प्रपंचामधून अशा गुरफटण्यामधून बाहेर काढण्यासाठी कोणतरी गुरुजी असावे लागतात. जसं ती सिंहीण आहे, त्या सिंहिणीने त्या दुसऱ्या सिंहिणीला म्हणजे ज्या बछड्याला होतं ते सांगितलं की तू असं नाहीस तसं आहेस, तसं नाहीस तसं आहेस. आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी गुरुजी असतात आणि गुरुजीच आपल्याला या भवसागरातून तरुण नेण्याचं कार्य करत असतात. असो, मला काही एवढं फारसं म्हणजे सांगता येत नाही. ते संता ते पाहता गिवसावे म्हणजे आपले महाराज कशी होऊया, आपुली आपण पया विसरू जे गेला धनंजया, तेची मूळ रूपया या अज्ञान असे. म्हणजे अज्ञानाला कारण होण्यासाठी आपलं स्वरूपच आपण ओळखलं नाही आहे किंवा आपण आपलं स्वरूप ओळखण्यासाठी एखाद्या सद्गुरूंना शरण जाणं, ही बघा ही वृत्तीसुद्धा आपल्यामध्ये नाही आहे. म्हणजे आपण गुरुजींना शरण जावं. आता वृत्तीची व्याख्या खूप सुंदर सांगितली की स्वस्थानाचा परित्याग न करता अंतःकरणाच्या लंबीभावास वृत्ती म्हणतात, असं पाठामध्ये सांगितलेलं आहे. पण ही वृत्ती परत 4 प्रकाराने सांगितले, त्या वृत्तीचे भेद सांगितलेत, म्हणजे भेद दाखवते ही. पण आपण गडबडून जायचं नाही. काय करायचं मग अशा वेळी? फक्त गुरुजींना शरण जायचं. आणि शरण गेल्यावरती काय करतात गुरुजी? जसं नादबाबा सांगतात, अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले ते पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. आपण विषय जर सेवन करत असू तर मग आपल्याला विषयाची गोडी लागणार, मग इथली गोडी कमी होईल. पण आपण ठरवलं की नाही, आपण ब्रह्मस्वरूपच आहोत, आपण ब्रह्म आहोत, अहम ब्रह्मास्मी असा आपण जर घोकत राहू, पुढे जाऊन त्याचाही बात सांगितलेला आहे की माऊली फार सुंदर लिहिते की ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, म्हणजे टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भेद आटताची भोग आटताची भोगीला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, असं या ठिकाणी वासुदेवामध्ये सांगितलेलं आहे. असो, या ठिकाणी मला बोलण्याचं काहीच अधिकार नाही आहे, काहीच अधिकार नाही. कारण काय सांगतोय आम्ही? फक्त जे आज विनायक महाराजांनी असेल त्या दिवशी मी सांगायचं विसरलो, पण यावेळी सांगतो की विनायक महाराजांचं आमच्यावरती खूप 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 म्हणजे हे आहे, प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या पुढे आपण काय बोलणार? आपण म्हणजे मी बोललो की मला एकदम असं भरून येतं, म्हणून मी शक्यतो बोलायला टाळतो.
पण महाराजांच्याच भाषेत सांगतो की बापण करी ऐसी माय धर्म त्यांचे देखिले पाय दिले अभय वरुणी दानगा. केले उपकार सांगो काय बापन करी ऐसी माय. माझे घरातले माझ्यावर एवढे उपकार करू शकत नाही, एवढे विनायक महाराजांचे अनंत उपकार आहेत आणि त्याहीपेक्षा गुरुदेवांचे अनंत उपकार आहेत. आई वडिलांच्या उपकारापेक्षा गुरूंचे उपकार खूप आहेत. मग काय ते ऋण शेष वाचा या न फेडे वेची म्हणून या ते पाया पडून मी या सोडविले. गुरुजींच्या पुढे बोलणंच नाही, फक्त आपलं गुरुजी उभे राहिले की त्यांच्या बाजूला आपलं नमस्कार करायचा फक्त त्यांना. गुरुजींच्या उपकारातून कधीच परतफेड होऊ शकत नाही. मग काय माऊली सांगते ही, मी नाही सांगत. ते पाया पडून मी या सोडविले. फक्त काय हात जोडून उभं राहायचं, बाकी काय नाही. बाकी कृतार्थ आपलं जीवन आहे. सद्गुरूंच्या कृपेमुळे किंवा विनायक महाराजांच्या कृपेमुळे जे काही आपल्याला 2 वाक्य बोलण्याचं किंवा धाडस केलं, यामध्ये जे काही चुकीचं आहे ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत आणि जे योग्य आहे ते माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. त्याचा तुम्ही सगळ्यांनी अंगीकार करा. आणि खरं तर महाराजांवरती विनायक महाराजांवरती बोलताना मला भरून येतं, म्हणून मी बोलायचं शक्यतो टाळतो. पण असो, देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्या साधुसंतांच्या कृपेने या ठिकाणी उत्तम असं नियोजन विनायक महाराज करतात आणि इथून पुढे हा वारसा ते असंच चालत ठेवतील असं सांगतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.